हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट या एक्झाम संदर्भात एक अतिशय महत्त्वाचं अपडेट आजच्या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे जो एक्झाम 2025 मध्ये कंडक्ट केला जाणार आहे त्या एक्झामच्या अनुषंगाने आजचा अपडेट आहे. जे विद्यार्थी 2025चा एक्झाम देणार आहे त्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी हे अपडेट महत्त्वाचं ठरू शकतं. आज आपण या संदर्भात पूर्णपणे इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. फ्रेंड, हे अपडेट पूर्णपणे पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राइब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच अपडेट कळवले जातात. तर फ्रेंड, हे पहा, महाराष्ट्र सेट एक्झाम या संदर्भात हे अपडेट आहे. या अपडेटमध्ये त्यांनी एक ऑफिशियल नोटिफिकेशन रिलीज केलेलं आहे. यामध्ये म्हणलं आहे पहा, जो 40 नंबरचा MS सेट एक्झाम कंडक्ट होणार आहे 15 जून 2025 रोजी, त्या एक्झामच्या नोटिफिकेशन संदर्भात हे अपडेट आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितले पहा, जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे त्या एक्झामचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे 24 फेब्रुवारी ते 13 मार्चपर्यंत रिलीज झालेले असतील. म्हणजेच 24 फेब्रुवारीला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज होतील. त्याची एंड डेट असेल 13 मार्च. आता या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म कधीपासून रिलीज होतील या संदर्भात इन्फॉर्मेशन त्यांनी रिलीज केलेली आहे. आता ही इन्फॉर्मेशन त्यांनी अद्यापही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेली नाही आहे. ते 20 तारखेला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही इन्फॉर्मेशन अपडेट करू शकतात. आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन भेटलेलं आहे, त्या बेसवर आपण ही अपडेट प्रोव्हाइड करत आहोत. म्हणजे जवळपास 24 फेब्रुवारीला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे रिलीज होऊ शकतात. 24 फेब्रुवारीला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म रिलीज झाल्यानंतर 13 मार्चपर्यंत ते रिलीज असतील. त्यानंतर इन केस तुम्ही लेट फी पेड करायची असेल तर त्या ठिकाणी डेट त्यांनी दिलेली 14 मार्च ते 21 मार्च या दरम्यान तुम्हाला लेट फी देखील पेड करता येऊ शकते, जर तुमची फी पेड करणं राहिलेलं असेल तर. सिंपल, म्हणजे 24 फेब्रुवारीला फॉर्म सुटतील, 13 मार्चपर्यंत फॉर्म रिलीज झालेले असतील, त्या वेळेमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही रिलीज झाल्यानंतर भरू शकता. हे ऑफिशियल अपडेट ते वेबसाईटवर ज्यावेळेस अपडेट करतील त्यावेळेस तुम्हाला पुन्हा मी याचं नोटिफिकेशन प्रोव्हाइड करेल, त्यावेळेस तुम्ही हे पाहतालच. सिंपल, आज फक्त या ठिकाणी तुम्हाला डेट कळाली असेल की 24 फेब्रुवारीपासून ॲप्लिकेशन फॉर्म हे रिलीज झालेले असतील. आता आपला जो नवीन कोर्स आहे पेपर 1 संदर्भात तो आपण 25 फेब्रुवारीपासून सुरू करूया. ठीक आहे, त्याची याआधी डेट मी 20 फेब्रुवारी रिलीज केली होती, पण ही डेट थोडीशी एक्सटेंड करत 25 फेब्रुवारीला आपला नवीन कोर्स सुरू होईल. त्या कोर्समध्ये पेपर 1चा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल. इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर पेपर 1च्या कोर्स संदर्भात तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. पूर्णपणे पेपर 1चा सिलेबस कव्हर करून देणारा हा कोर्स आहे. त्यामध्ये पूर्णपणे सिलेबस कंप्लीट करून दिला जातो, प्लस त्या संदर्भात पूर्णपणे प्रॅक्टिस देखील करून घेतली जाते. इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरला मेसेज करा. इन्फॉर्मेशन पहा, योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करून प्रिपरेशन योग्यवेळी करू शकता. पेपर फर्स्टमध्ये खूप चांगले मार्क विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत. 80+ मार्क देखील विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. चांगला स्कोर करून तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. तर या ठिकाणी डेट आपल्याला एक्झामिनेशनच्या फॉर्म संदर्भात कळलेलं आहे. 24 फेब्रुवारीला फॉर्म रिलीज होऊ शकतात. सिंपल, ही अपडेट त्यांनी अद्यापही त्यांच्या वेबसाईटला रिलीज केलेली नाही आहे. याची डेट कदाचित 20/2/2025 असू शकते. तोपर्यंत त्यांच्या वेबसाईटला ही अपडेट ते प्रोव्हाइड करतील. सिंपल, किंवा डायरेक्टली 24 तारखेलाच त्यांच्या वेबसाईटला हे अपडेट तुम्हाला पाहायला भेटू शकतं. रिपीट करेल, अजूनही त्यांच्या वेबसाईटवर हे अपडेट नाही आहे. तुम्हाला डायरेक्टली 24 तारखेलाच त्यांच्या वेबसाईटवर हे अपडेट पाहायला भेटेल आणि न्यूजपेपरमध्ये तुम्हाला कदाचित 20 तारखेला ही ॲडव्हर्टाइजमेंट पाहायला भेटू शकते. सिंपल. तर फ्रेंड, आजचा अपडेट तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला पेपर 1 संदर्भात कोर्स जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, फोन नंबर दिलेला आहे, त्यावर मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. थँक्यू सो मच.